Hi guys, it's Barefoot Creation and welcome back to Barefoot Creation. आज आहे संडे आणि रविवार म्हटलं की आपला नॉनव्हेजचा वार येतो. तर नॉनव्हेज बोललं की सगळ्यात फेवरेट मीन्स प्रॉन्स. आमच्या घरात तरी सगळ्यांना प्रॉन्स आवडतात. माझी मम्मी आज बनवणार आहे प्रॉन्स बिर्याणी. तर आपण प्रॉन्स बिर्याणी कशी बनवणार ते आता तुमच्याकडनंच बघणार आहोत. तर ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण ऑल रेसिपी ही शेवटपर्यंत आहे. तर पूर्ण रेसिपी तुम्ही बनवून बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये हे करा, कमेंट करा की तुम्हाला कशी वाटली. ही माझी मम्मी आहे. आता ही आहे ना प्रॉन्स बिर्याणी बनवणार आहे. बघा, हा कांदा टाकलाय आणि मसाले टाकलेत सगळे. आता हलवते. किती कांदे टाकलेत तू? 4 कांदे बारीक बारीक मीडियम साईजचे. तेल आधी तापवलंय चांगलं, त्यात 2 चमचे तूप टाकलंय. आणि गरम खडे मसाले टाकले. ओल्या मिरच्या उभ्या कापून टाकलेले, तेजपत्ता टाकलेला आहे. ते तेल गरम झाल्यावर त्याच्यावर टाकावे. त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा, तो चांगला लाल झाला की त्याच्यावर 2 चमचे मीडियम साईजचे आल्या लसणीची पेस्ट. आणि लवकर आपल्याला शिजायसाठी कांदा तो त्यात गळायसाठी थोडंसं मीठ टाकावं. आणि चांगलं परतावं. परतून झालं की त्यात आपण कापलेले टोमॅटो टाकावे. चिरलेला टाकावा. 3 मीडियम साईजचे, मोठे असले तर 2. चांगलं ते मीडियम गॅसवर परतावं का टमाटा शिजायसाठी लवकर त्यात त्याची ग्रेव्ही व्हायला. लाल रंगाची काश्मीरी मिरची 2 चमचे, एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला थोडासा 1 चमचा. किती चमचा? 1 चमचा. गॅस बारीक करावा एकदम, मसाले जळून द्यायचे नाही. धन्याची पावडर 2 चमचे धन्याची पावडर. 2 चमचे धन्याची पावडर. हळद 1 चमचा. आपण त्या कोलमीला बघा तुम्हाला दाखवते, थांबा जरा. कोलमी आधी स्वच्छ धुवून घेऊन त्याला आलं लसणाची पेस्ट, मीठ, लिंबूचा रस, मसाला, हळद लावून काय बोलतात मॅरिनेट केलेली आहे. 1 तास अगोदर केलेलं आहे ते. हे आता चांगलं शिजायला द्यायचं. हळद मी सगळं टाकलेलं आहे आपण. त्याच्यात थोडंसं मीठ टाकलंय, त्यात पण मीठ टाकलंय. नंतर मीठ टाकताना भातावर सांभाळून. आता हे ढाकण मारून थोडा वेळ वाफेवर शिजायला द्यायचं. 5-10 मिनिटांनी चांगले टोमॅटो त्यात मॅच झाले पाहिजे. असा मस्त सुगंध सुटला पाहिजे मसाल्यांचा. त्यात आपण ती चिरलेली कोथिंबीर आहे ना, ती टाकावी. हे बघा, की त्याचा कोथिंबीरीचा पण सुगंध त्यात सुटतो. बरंच 2 मिनिटं ठेवून द्यावं झाकण मारून, जरा कोथिंबीर त्यात वास सुटायला. 20 मिनिटं
असे धुवून नितळून ठेवावे. केलं. हा, हे बघा आपण तांदूळ घेतलेले आहेत. हा, 1 किलो तांदूळ घेतलेले आहे. ते चांगले स्वच्छ पाण्याने धुवून त्यातलं पाणी काढून अर्धा तास आपण आधी ते ठेवलेले आहे. हा, हे तांदूळ आपण त्या कोलमी शिजल्यावर त्यात वरून टाकावे. ही बघा, आता मी याचं झाकण उघडलंय. बघा किती मस्त तेल सुटलंय वर त्याला. हा, बघा किती तेल सुटलंय त्या ग्रेव्हीला. हा, असं हलवावं चांगलं. हा, त्यात आपण ही मॅरिनेट केलेली कोलमी, हा हे बघ दिसलं, मॅरिनेट केलेली सर्व कोलमी त्यात घालावी. हा, हे बघा असं घातलं तर घातलं आणि चांगलं परतावं त्या ग्रेव्हीत. चांगलं परतावं. त्या आपल्याला आपण थोडं मीठ टाकलेलं आहे. आता ह्या कोलमीला मीठ लागायसाठी वरून अजून थोडंसं मीठ घालावं, कारण की आपल्याला अजून मीठ घालायचं आहे. हा, तांदूळ घातल्यानंतर आपल्याला अजून मीठ लागणार आहे. या कोलमीच्या आतपर्यंत मीठ पोचायसाठी आपण थोडंसं मीठ वरून अजून टाकलं. आता हे असं हलवून चांगलंपणे ही कोलमी आपण शिजत ठेवावी. त्याच्यावर झाकण 15-20 मिनिटाच्या वर झालं. तांदूळ घेतलेला तांदूळ आहे तो वरून टाकलेला आहे आपण त्याच्यावर. हा भात शिजून सुद्धा टाकू शकता तुम्ही, पण मी कच्चेच तांदूळ धुवून अर्धा तास आधी ठेवलेले बाजूला तसेच टाकते. चांगलं परतावं त्या कोलमीमध्ये परतून घ्यावा. भात चांगलं त्यात परतून घेतलं. 2 मिनिटं असंच ठेवावं आपण. मिनिटांनी ते परतत राहावे जरा, की आपण त्या मसाला सगळा त्या तांदळाला लागला पाहिजे मस्तपैकी. मग आपला भात ना चांगला मस्त टेस्टी होतो. तुमच्या घरात जास्त फेवरेट रेसिपी कोणती आहे? प्रॉन्स बिर्याणी कोणाची फेवरेट आहे? प्रॉन्स बिर्याणी आमच्या घरात ना सगळ्यांना आवडते, सगळ्यांना. खास करून माझ्या 2 नंबर मुलीला, कारण ती काही केलेलं पाणी, गरम पाणी यात ओतावं. 1 किलो तांदूळ असेल तर 2 आधी ओतावे, 2 तांबे पाणी त्यात गरम पाणी. कारण आपली कोलमी आधी शिजवलेली आहे, आपल्याला खाली तांदूळच शिजवायचं आहे. हा, चांगलं हलवावं. आणि गॅस जरा फास्ट करावं, का कारण त्याला कड यायला. चांगली उकळी फुटली, चांगली त्याला हलवावं. उकळी ह्याच्यात अजून थोडंसं मीठ वाढवावं, कारण आपण तांदूळ टाकला. आता तांदळाला मीठ लागायसाठी थोडंसं मीठ त्यात टाकावं, का आपला भात वळणी लागू नये म्हणून. काय आणि परत मग ते जरा हलवावं. मसाला टाकावा. मॅगी मसाला टाकतोय आता आपण. 1 पाकीट मॅगी मसाला टाकला, कारण आपला भात जरा टेस्टी होतो मॅगी मसाल्याने. तुम्हाला टाकायचं असलं तर टाका, नाही टाकलं तरीही चालतं. हा, हे बघा ही माझी प्रॉन्स बिर्याणी शिजते. 5 गॅसवर. जरा कड येण्यासाठी. कड आल्यावर गॅस आपण बारीक करायचा आणि मीडियम आचेवर तो असती तांदूळ पण उघडून बघावं. हे बघा आपला तांदूळ असा शिजलेला असेल. आपल्याला 1 चमचा मारावा आणि परतून घ्यावे. वर खाली करून सरकून परतून घ्यावे. हे बघा. हा, आपला
अर्धा तांदूळ शिजलेला आहे. सगळं पाणी त्या भातात मुरलेलं आहे. आता झाकण लावावं आणि बारीक ह्याच्यावर परत ठेवावं. हां, हे बघा परत आपण उघडून बघितलं. हे बघा आपला भात असा शिजलेला आहे. तांदूळ अख्खा राहिलेला आहे बघा. हां, तो आपल्याला जरा ढिल्ल करून ठेवायचा आहे. लूज हां, ढिल्ल करायचं आहे जरा हवेने. हां हां, अलगद वर खाली हलवायचं आहे की तांदूळ आपला तुटला नाही पाहिजे. अजूनही वर खाली करायचा आणि हे बघा सारखा लावायचा परत. चारी बाजूने सारखा केला. आपला भात शिजलेला आहे पण तरी आपण ढाकण मारून आपल्या व्ह्यूअर्सला काय सांगशील? माझा व्हिडिओ आवडला तर मला काय लाईक शेअर सबस्क्राईब सबस्क्राईब करा.